जय हिंद, राम राम मित्रांनो. मला माझा जीवाचं बरं वाईट वाटत आहे म्हणून मी हे व्हिडिओ 2:45च्या दरम्यान शूट करत आहो. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, माझी नेमणूक जीएमसी नागपूर येथे आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला. इथे मी काही अलिगल जी गोष्टी चालत आहेत त्याचा विरोध केलाय म्हणून सगळं म्हणजे दोष माझ्यावरच थपवत आहेत. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. मित्रांनो, मी 2026ला एक अवैध लॅबवाला पकडलेला. तर मी त्याला पकडून आपल्या त्या लॅबवाल्याला मी 50 नंबर आयसीयू जे वार्ड आहे लहान बच्चूंचा, त्या वार्डामध्ये पकडलेला आणि त्याला पकडून मी सीएमओ मॅडम यांच्याकडे नेलेला. नंतर ते सीएमओ मॅडमनी मला सोबत घेऊन मेडिकल सुपरिटेंडंट जे सर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले. सर म्हणतात की तुम्हीच जावा, तुम्हीच कारवाई करा. चला, मान्य केलं, मीच गेलो, मीच कारवाई केलं. तरी पण पोलीस प्रशासनाकडून यावरती काहीच लक्ष घालण्यात नाही आलं. त्याच्यावरती फक्त त्या एनसीमध्ये असं लिहून दिलं की फक्त यांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणला. मित्रांनो, त्यानंतर मी सगळं ऑफिसवाल्यांनाही कळवलं. त्यानंतर अजून यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं, पण ॲक्शन घेण्यात आलं नाही. त्यानंतर मी अजून 19/2/2026ला अवैध लॅबवाला पकडला. त्याचं नाव होतं जेनक्स. याला मी वार्ड नंबर 47ला पकडलं. वार्ड नंबर 47ला काही जे डॉक्टर आहेत, सगळेच नाही, जे काही डॉक्टर आहेत ते त्यांचं कनेक्शन आहे अवैध लॅबवाल्याकडून, यांना कमिशन भेटतो. त्याचा विरोध केला मी. विरोध असा केला की तुम्ही ह्या गरिबांचा लुटमार करू नका, कारण आम्ही पण एक गरीब घरचाच मुलगा आहे. म्हणून मला ते कदाचित योग्य वाटलं नाही याचा विरोध करताना. मग त्या माणसाचा विरोध पण मी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट केलं. त्या जेनेक्सवाल्यावरती काहीच आपल्या अजनी पोलीस स्टेशनकडून काहीच म्हणजे हे झालं नाही, कारवाई झाली नाही. त्याच्यावरती कारवाई जर झाली असती मित्रांनो, तर त्याची हिंमत नसती राहिली की अजून त्यांनी डबल येऊन त्या हॉस्पिटलच्या वार्डामधून सॅम्पल घेऊन जावं. आणि हे 4 तारीखचे बहुतेक शनिवार माझी फर्स्ट शिफ्ट होती. त्या दिवशी मी 52 नंबर आयसीयू वार्ड या ठिकाणी मी त्याला पकडलेलं आहे. एक जेनेक्सचा जो लॅबवाला पोरगा आहे, मी त्याला पकडलेला आहे. तो डायरेक्ट जो किडनी युनिटचा वार्ड असतो त्याच्यामध्ये गेला. मला एक बाई आली सांगत की दादा, ह्या मला प्रायव्हेट लॅबवाला आहे, याच्याकडे मला टेस्टसाठी सांगितलं आहे, माझ्याकडे पैसे नाही तरी हे सतत बाहेरच पाठवत आहेत काय म्हणते आपल्या टेस्टसाठी. म्हणून मी त्याला पकडलं. त्याला पकडून मी तसंच तुरंत वाकीटाकीवरती कॉल दिला की इथे अवैध लॅबवाला मी पकडलेला आहे. तर पेट्रोलिंग टीमची काम असते मित्रांनो की हे अवैध लॅबवाला किंवा जे अनधिकृत व्यक्ती आहेत त्यांना जर सापडलं ते घेऊन जाऊन ऑफिसमध्ये त्याच्यानंतर कारवाई करण्यात यावी. मग मी स्वतःच घेऊन गेलो. माझी चूक एवढीच झाली मित्रांनो की 52 नंबर आयसीयू वार्डामध्ये त्या पॅसेजच्या समोर त्या अगोदर मला किडनी युनिट जवळ तो काय म्हणतो की तुमच्याकडून काहीच होत नाही, तुम्ही आमच्या विरुद्ध पोलीस केस केले तरी पण आम्ही धंदा करूनच राहिलो म्हणे, इथं आम्ही तर हे करू. पण मला मग ते चुकीचं वाटलं आणि तो पडण्याचा याच्यामध्ये होता. मग मी त्याला पकडून मानेवरती असा 2-3 झापटा मारल्या. त्याच्यानंतर मी पेट्रोलिंग टीमच्या म्हणण्याप्रमाणे मी आपल्या ऑफिसला घेऊन गेलो. ऑफिसला त्या टायमात सेकंड शिफ्टचे पोरांचे ब्रीफिंग चालू होते. मी पोहोचल्यानंतर ब्रीफिंग सुटली आणि ब्रीफिंग सुटल्यानंतर जे सेकंड शिफ्टमध्ये चढणारे नेऊल सर होते त्यांना मी सांगितलं, सर या पोराला मी अवैध लॅबवाल्याला पकडलं आहे, तुम्ही याला घ्या म्हणलं आपल्या अंडरमध्ये, मी आता चाललो, माझी ड्युटी संपली, तर तुम्ही कारवाई करा याच्यावरती. तर त्यांनी सपा 2-4 काड्या मारल्या त्याच्यावरती. 2-4 काड्या मारल्यानंतर त्याच्या पाठीला असं काहीतरी उमटलेलं आहे. तर तोच त्याचा मेडिकल रिपोर्ट घेऊन मला ते सांगतात की तुला हाफ मर्डर केलंय, हे केलंय, ना की मी त्याला एवढं मारलेलं आहे मित्रांनो. आणि राहिली गोष्ट, आणि जेव्हा राहिली अशी गोष्ट, मग तो ट्रामा केअरमध्ये तो लॅबवाला मला पोलीस स्टेशनला भेटला. त्याच्यानंतर तो मला म्हणतो तुनं गलत केलं, तुनं असं केलं तसं केलं. आणि मित्रांनो हे जे लॅबवाल्याला भडकवण्याचं काम आहे, आमचेच ऑफिसचे काही लोक आहेत जे त्याला भडकवत की तू या माणसाला भडकव, या माणसाला दाब, जेणेकरून पुढे ह्या माणसाने तुमच्या विरुद्ध कारवाई केली नाही पाहिजे. जर ह्या माणूस इथे राहिला तर हा असंच तुम्हाला अडवत राहील ना, आपल्याला तुमच्या धंद्यात ना आमच्या कमिशनमध्ये बाधा येईल. म्हणून मला सरासर हे लोक टॉर्चर करत आहेत. आणि राहिली गोष्ट तर मेडिकल रिपोर्टचं अशी गोष्ट मित्रांनो की ते लॅबवाला असा म्हणतो मला की मी तिथे प्रत्येक डॉक्टरांना ओळखतो, मी जसा चाहेल तसा याचा मेडिकल रिपोर्ट बनवू शकतो. सांगा मित्रांनो, मी काय करू, कुठे जाऊ? पण मी रडणारा माणूस नाही, वर्दी घातली आहे, मी रडणार नाही.
आणि हां, मला जिथे जिथे वर्दी माझी जरी यांनी हिसकवून घेतली, जिथे जिथे गरिबांवरती अन्याय होताना दिसेल मी तिथे तिथे आवाज उठवणार मित्रांनो. बाकी मी व्हिडिओ पोस्ट करणार, सगळं रिलेटेड व्हिडिओ पोस्ट करणार. तुम्ही जज करा, काय करायचं करा. आणि आपल्या सीएम साहेबांनी एकच विनंती करू इच्छितो, साहेब प्लीज मला वाचवा, मला माझ्या जीवाचा बरं वाईट होण्याचा धोका वाटतो. जय हिंद, राम राम मित्रांनो.